2,500-3 हजार नंबर त्या भोंदूबाबाच्या मोबाईलमध्ये हे आहेत. मात्र पीडितांशी बोलण्यासाठी तो वेगळा मोबाईल जो आहे तो वापरत असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. आणि महिलांना फोन करायचा आणि त्या महिलांना तू गुरुवारी ये, तू मंगळवारी ये, तू अमावस्येला ये, तू पौर्णिमेला ये. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये काल कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर नाशिक कोर्टाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. खरं तर ही पोलीस कोठडी सुनावताना जे SITचे अधिकारी आहेत सूर्यवंशी, त्यांनी जो आहे काही भूमिका जी आहे किंवा काही युक्तिवाद आहे तो कोर्टासमोर मांडला. आणि तो युक्तिवाद काय होता का या भोंदूबाबाकडे जे मोबाईल आहेत त्या मोबाईलमध्ये असलेले असंख्य नंबर, म्हणजे जवळपास 2-2.5 हजारपेक्षा जास्त नंबर हे वेगवेगळ्या नावाने, डमी नावाने त्यांनी या ठिकाणी सेव्ह केलेले आहेत. यासोबतच जो लोकांशी तो कॉन्टॅक्ट करायचा किंवा ज्या लोकांना तो आपल्या मोबाईलच्या थ्रू बोलायचा त्याच्यामधला जो डेटा आहे तो देखील त्यांना रिकवर जो आहे तो करायचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या भोंदूबाबाचे असलेले लोकांशी संबंध आणि या संबंधाच्या माध्यमातून तो करत असल्याची कामं. खरं तर त्याचा मोबाईल जो आहे तो क्लोन करण्यात आलेला होता असं देखील माहिती नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जे सूर्यवंशी अधिकारी आहेत, जे तपास अधिकारी आहेत, त्यांनी दिला. याबाबतचा युक्तिवाद देखील काल कोर्टात पार पडला. आणि जी सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी जे सूर्यवंशी आहेत तपास अधिकारी, ज्यांनी या ठिकाणी निदर्शनास आणून दिली का त्याचे आर्थिक स्रोत काय आहे हे देखील आम्हाला तपासायचे आहेत. कारण की त्याच्याकडे कोट्यावधीची उलाढाल झाल्याचं सांगितलं जातं. आणि मोबाईलचा जो डेटा आहे तो रिकवर करून त्याच्याकडे कोणते कोणते लोक आहे, कोणते लोक यायचे आणि ते लोक कोणत्या प्रकारे, म्हणजे एखाद्याचा नंबर, उदाहरणार्थ किरण नाईक नाव जे आहे ते त्यांनी कोणत्या नावाने सेव्ह केलेलं आहे आणि किरण नाईकची पार्श्वभूमी काय याबाबतचा देखील तपास आता पोलीस जे आहे ते या ठिकाणी खरं तर करत आहे. आणि हे मोठं खरं तर चॅलेंज म्हणावं लागेल, कारण की 2,500-3 हजार नंबर त्या भोंदूबाबाच्या मोबाईलमध्ये हे आहेत. मात्र पीडितांशी बोलण्यासाठी तो वेगळा मोबाईल जो आहे तो वापरत असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. आणि या भोंदूबाबाकडे जे मोबाईलची संख्या आहे ती साधारण 3 एवढे 2 मोबाईल हा भोंदूबाबा जो आहे तो वापरायचा. एक त्याचा वैयक्तिक होता जो घरच्यांशी संपर्कात होता, एक दुसरा जो होता जो काही ठराविक राजकीय लोकांशी किंवा त्यांच्याकडे जे येणारे लोक होते तो त्यांना उपाय सांगायचा, याबाबतचा एक मोबाईल. आणि एक जो मोबाईल होता तो महिलांसाठी वापरत असल्याचं देखील या ठिकाणी सूत्रांकडनं आपल्याला ही माहिती जी आहे ती मिळालेली आहे. का तो त्या मोबाईलच्या आधारे खरं तर महिलांना फोन करायचा आणि त्या महिलांना तू गुरुवारी ये, तू मंगळवारी ये, तू अमावस्येला ये, तू पौर्णिमेला ये, असं वेगवेगळं देखील तो या ठिकाणी सांगत होता. आणि या संदर्भातच खरं तर नीरज जाधव जो त्याचा ऑफिस बॉय होता त्याचा देखील मोबाईल जो आहे तो आता या ठिकाणी पोलीस जो आहे तो तपासासाठी या ठिकाणी समोर जो आहे तो घेतील. कारण की त्याच्या मोबाईलमध्ये हा बाबाचे मोबाईल नंबर, ज्या बाबाकडे जे मोबाईल नंबर आहेत आणि या नीरज जाधवचे जे मोबाईल नंबर आहेत ते मॅच होतात का, हे क्लोन होतात का, हे सेम टू सेम आहेत का, हा देखील तपास या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण की पूर्वी SITला 7 दिवसाची, नंतर या भोंदूबाबाला 7 दिवसाची, नंतर 5 दिवसाची आणि आता